तुम्ही कधी विचार केलाय का, की यशस्वी लोक इतकी कामे वेळेवर कशी पूर्ण करतात? त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त वेळ नसतो. फक्त एक खास ट्रिक असते. मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का? सकाळी 5 वाजताचा अलार्म वाजतो. तुम्ही डोळे उघडता, पण शरीर साथ देत नाही. तुम्ही विचार करता आणखी 5 मिनिटे आणि तिथेच तुमचा पराभव होतो. आपल्याला नक्की काय करायचंय हे माहीत असतं, पण ते करण्याची इच्छा मात्र होत नाही. मग आपण गोष्टी पुढे ढकलतो. प्रोक्रॅस्टिनेशन. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्याकडे फक्त 5 सेकंदाची एक अशी मॅजिक ट्रिक आहे, जी तुमचं आयुष्य बदलू शकते? नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. मी मोटिव्हेशनल ट्रेनर आनंद पांडव. आज आपण बोलणार आहोत मेल रॉबिन्स यांच्या जगप्रसिद्ध 5 सेकंद नियमांबद्दल. हा नियम काय आहे? तो मेंदूवर कसा काम करतो आणि तुम्ही आजपासूनच तो कसा वापरू शकता? हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा नियम सांगण्यापूर्वी मला एक कबुली द्यायची आहे. काही महिन्यांपूर्वी मी स्वतः खूप आळशी झालो होतो. रात्री ठरवायचो की उद्या 5 वाजता उठून आज ठरवलेलं एक विशिष्ट काम पूर्ण करायचं. पण सकाळी स्नूज बटन दाबण्यातच माझा तास दीड तास जायचा. मला वाटायचं माझ्याकडे मोटिवेशन कमी आहे. पण खरी समस्या मोटिवेशनची नव्हतीच, तर सुरुवात करण्याची होती. ज्या दिवशी मी पहिल्यांदा हा 5 सेकंदाचा नियम वाचला, मला वाटलं हे खूप बालिश आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा थंडीत पांघरून ओढून झोपावंसं वाटत होतं, तेव्हा मी मनातल्या मनात म्हटलं 5, 4, 3, 2, 1 आणि विश्वास ठेवा, मी विचार करण्याआधीच माझे पाय जमिनीवर होते. त्या एका क्षणाने माझा संपूर्ण दिवस बदलला. मला सभेमध्ये लोकांसमोर बोलण्याची किंवा कॅमेऱ्यासमोर येण्याची खूप भीती वाटायची. मी तासनतास विचार करायचो की समोरचे लोक काय म्हणतील. मग मी हा नियम तिथे वापरला. भाषण करायला उठायचो आणि मनातच 5, 4, 3, 2, 1 म्हणायचो आणि थेट बोलायला सुरुवात करायचो. माझ्या मेंदूला विचार करायला वेळच द्यायचा नाही. यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नियम नक्की काय आहे? तर हा नियम ऐकायला खूप साधा वाटतो, पण याची ताकद अफाट आहे. नियम असा आहे, ज्या क्षणी तुम्हाला एखाद्या ध्येयासाठी कृती करण्याची प्रेरणा मिळते, तेव्हा तुम्ही 5, 4, 3, 2, 1 अशी उलट गणना काउंटडाऊन करायची आहे आणि एक म्हणताच शारीरिक हालचाल करायची. आता हे महत्त्वाचं का आहे? तर जेव्हा आपल्याला काहीतरी नवीन किंवा कठीण करायचं असतं, तेव्हा आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो भीती, शंका आणि बहाणे निर्माण करतो. पण जेव्हा आपण उलट मोजणी करतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला हायजॅक करतो. आपण विचार करण्याच्या प्रक्रियेला मध्येच थांबवून थेट कृतीवर लक्ष केंद्रित करतो. तर हा नियम काम कसा करतो? याला एक वैज्ञानिक कारण आहे. तर आपल्या मेंदूमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो, जो निर्णय घेणे आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी जबाबदार असतो. जेव्हा तुम्ही 5, 4, 3, 2, 1 मोजता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एका कामात गुंतवून ठेवता. हे मोजणं तुम्हाला थांबवून कृती करायला भाग पाडतं. उलट मोजणी केल्यामुळे तुमची सवयीची साखळी, हॅबिट लूप, ती तुटते. जर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असं मोजलं असतं, तर तुम्ही पुढे 6, 7, 8 असं मोजत बसला असता. पण 5, 4, 3, 2, 1 नंतर एक अंत, डेड एंड आहे. तिथे तुम्हाला कृती करावीच लागते. आता दैनंदिन जीवनात तुम्ही हा नियम कुठे वापरू शकता? चला बघूया. सकाळी उठण्यासाठी अलार्म वाजला की विचार करू नका. 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि ताडकन बेडवरून उठा. व्यायामासाठी जिमला जाऊ की नको हा विचार मनात आला की 5, 4, 3, 2, 1 म्हणा, शूज घाला आणि बाहेर पडा. ऑफिस किंवा अभ्यासाचे काम, एखादा ईमेल लिहायचा कंटाळा येत असेल तर 5,
4, 3, 2, 1 म्हणा आणि लॅपटॉप उघडा. भीतीवर मात करण्यासाठी स्टेजवर बोलायचं असेल किंवा कोणा अनोळखी व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर स्वतःला 5 सेकंद द्या आणि सुरुवात करा. हा नियम का अयशस्वी होतो? सावधानता काय बाळगायची आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नियम म्हणजे जादूची कांडी नाही. हा नियम तुम्हाला तुमच्या भावना बदलायला मदत करत नाही, तर तुमच्या कृती बदलायला मदत करतात. तुम्हाला व्यायाम करण्याचा कंटाळा येईलच, पण 5 सेकंद नियम तुम्हाला तो कंटाळा असतानाही व्यायाम करायला भाग पाडेल. जगातील सर्वात यशस्वी लोक ते काम करत नाहीत जे त्यांना करावंसं वाटतं, तर ते काम करतात जे करणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात असं कोणतं काम आहे जे तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पुढे ढकलत आहात? आत्ताच कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, आजचा हा 5 सेकंदाचा नियम तुम्हाला कसा वाटला? ऐकायला खूप सोपा वाटतोय ना, पण खरी ताकद ही अंमलात आणण्यात आहे. आज मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. उद्या सकाळी जेव्हा तुमचा अलार्म वाजेल किंवा जेव्हा तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम पुढे ढकलावंसं वाटेल, तेव्हा फक्त एकदा 5, 4, 3, 2, 1 चा प्रयोग करा आणि तो अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे याचाच अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल आणि यशाबद्दल गंभीर आहात. असे लोक जगात फक्त 5% असतात. अशाच हाय परफॉर्मन्स टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्ही हा नियम उद्या कोणत्या कामासाठी वापरणार आहात? एक्झरसाइज की स्टडी? कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सेल्फ इम्प्रूव्हमेंट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी फक्त 5 सेकंदांची गरज असते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Believe in yourself and keep pushing forward. Thank you all so much. I truly appreciate your support. Great job. Fantastic presentation, boss.